जी स्थिती नागपूरमध्ये तीच स्थिती नाशिकमध्ये होती। नाशिकमध्ये भाजपमध्ये सध्या आयारामांची इतकी चलती आहे की त्यांना तिकीटं मिळत आहेत, त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे। गिरीश महाजनांना चक्क नाशिकमध्येच तळ ठोकून बसावं लागलं होतं, तर दुसरीकडे भाजपमध्ये नव्यानं दाखल झालेले सुधाकर बडगुजर हे किंगमेकर ठरणार की काय अशी चर्चा आहे। एबी फॉर्म, घराणेशाही आणि राजकीय कुरघोड्यांमध्ये नाशिकमध्ये अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी जोरदार राडे झाले। नाशिकमधला हा तुफान राडा। भाजपच्या 2 पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार मारामारी झाली। भाजपचे अधिकृत उमेदवार बाळा शिरसाट विरुद्ध देवानंद बिरारी त्यांच्या पत्नी वंदना बिरारी यांच्यात वाद झाला। नाशिकच्या नवीन नाशिक महापालिका कार्यालयाच्या आवारात दोघेही आमने-सामने आले। प्रभाग क्रमांक 31 मधून वंदना बिरारी इच्छुक होत्या। भाजपनं मात्र बाळा शिरसाट यांना उमेदवारी दिली। वंदना बिरारी आणि देवानंद बिरारी माघार घेण्यासाठी आले असता बिरारी आणि शिरसाट समोरासमोर आले आणि जोरदार राडा रंगला। वंदना बिरारी नाही पाडलं तर वंदना बिरारी नावाची आहे। कशाला त्यांनी समजतं तुला? अरे उमेदवार असे असतात, डायरेक्ट भाऊ दौऱ्यावर धावतो। उमेदवार आहे ना तो, नाही पण उमेदवाराने असं बघायचं असतं का? आणि बीजेपीचा ना संस्कार आहेत का तुझ्यात? संस्काराचा पत्ता नको आणि पैशाच्या जीवावर जातो। कितीही काही झालं तरी डोक्यावर बर्फ ठेवून तोंडात साखर ठेवून आपण एक एक मत मागत असतो। जर यांना उमेदवारी दिली म्हणून एवढा माज आला असेल तर जनता याचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही। आम्ही पण 4-4 वेळा नेतृत्व केलेले, निवडून आलेलो आहे। जनतेच्या याच्यात आपण कसं वागायचं याचं भान उमेदवारांना नसतं। तुम्हाला बीजेपीचं तिकीट कोणत्या दरवाजाने मिळाले हे जनजागृती आहे, मग तुम्ही वागता कसे जनतेशी? आज जर न काही असताना तुमचा एवढा माज आहे तर भविष्यात तुमचं धोरण काय असेल? नक्की काय म्हणजे राग काय? नाही, हे बघा, त्यांनी फक्त चुकीचे शब्द वापरले। शेवटी तो रोष असतो, हे तर प्रत्येकाला मान्य करावाच लागेल। त्यांना पण उमेदवारी भेटली नाही, ते एक ज्येष्ठ नेते आहे, त्यांच्यावरती त्यांना उमेदवारी भेटली नाही, त्यामुळे त्यांनी थोडे अपशब्द वापरले, बस। बाकी काही नाही, 2-2 शब्द बोलण्याचा विषय झाला। हाणामारी कुठल्या प्रकारची झालेली नाही। शिरसाट विरुद्ध बिरारी बरोबरच नाशिकमध्ये अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या। ठाकरे गटातून भाजपमध्ये आलेले सुधाकर बडगुजर हे सध्या नवीन नाशिक परिसरात सर्वाधिक प्रभावशाली नेते समजले जात आहेत। स्थानिक आमदारांनाही ते वरचढ झालेत। सुधाकर बडगुजर यांनी स्वतःसह पत्नी हर्षा बडगुजर आणि मुलगा दीपक बडगुजर यांच्यासाठी चक्क 4 एबी फॉर्म आणल्यानं भाजपमध्ये खळबळ उडाली होती। नाराजी नाट्य वाढल्यानंतर प्रभाग 25 मधून दीपक बडगुजर यांनी माघार घेतली। त्या जागेवर प्रकाश अमृतकर भाजप पुरस्कृत उमेदवार ठरले, तर प्रभाग 25 मधून हर्षा बडगुजर यांनी माघार घेतल्यानंतर भाजपच्या माजी नगरसेविका भाग्यश्री डोमसे यांना भाजप पुरस्कृत उमेदवारी देण्यात आली। आता ते तांत्रिक कारण होतं, त्याच्याबद्दल मला जास्त काही माहिती नाहीये, पण मला खंत आहे की माझ्या इलेक्शनमध्ये माझ्या समोर कमळ चिन्ह नाहीये, बस एवढीच खंत आहे माझी। बाकी दुसरं राजकारणाच्या बळी ठरलात तुम्ही या संपूर्ण प्रक्रियेमध्ये, काय वाटतं? या तुम्हाला पुरस्कृत होण्याला जबाबदार कोण ठरलंय? कोणामुळे ही वेळ आली तुमच्यावर? तांत्रिक कारण आहे। एबी फॉर्मचे काही गोंधळ झाले असतील, त्याच्याबद्दल तर मला काही माहिती पण नाही। कोणी गोंधळ केला तुमच्यासमोर? कोणी भरला होता? तांत्रिक कारण आहे। नाशिकमध्ये खरी राजकीय लढाई रंगणार आहे ती प्रभाग 29 मध्ये। या प्रभागातून सुधाकर बडगुजर यांचा मुलगा दीपक बडगुजर आणि भाजपचे माजी नगरसेवक कट्टर विरोधक म्हणून ओळख असलेले मुकेश शहाणे यांच्यात थेट सामना रंगतोय। विशेष म्हणजे दीपक आणि मुकेश या दोघांनीही एबी फॉर्म भरला होता, मात्र दीपक यांचा उमेदवारी अर्ज आधी दाखल झाल्यानं नियमानुसार मुकेश शहाणेंचा पत्ता कट झाला आणि यामुळे शहाणे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। पक्षांनी जबाबदारी दिली, परंतु खवचटपणा करून जो आज माझा एक सर्वसामान्य कुटुंबातला मुलाचा बळी घ्यायचा प्रयत्न केला, परंतु मला माझ्या इथल्या जनतेचा विश्वास आहे की जनता मला निवडून आणल्याशिवाय राहणार नाही आणि येत्या काळातला 16 तारखेचा गुलाल हा तुम्हाला निश्चित या प्रभागातला निकाल वेगळा दिसेल आणि असंख्य मतांनी मी या प्रभागात निवडून येईल। भाजपमधल्या या अंतर्गत राजकारणामुळे निष्ठावान पदाधिकारी दुखावले गेलेत। मुकेश शहाणेंनी अपक्ष लढण्याची घोषणा केल्यानंतर भाजपची डोकेदुखी आणखीनच वाढली आहे।
आयारामांना ताकद आणि निष्ठावंतांना धक्का. या भाजपमधल्या अंतर्गत संघर्षाचा पक्षाला किती फटका बसतो आणि मतदार कोणाच्या बाजूनं कौल देतो हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.